क्रिकेटमधल्या सेंचुरीबद्दल तुम्ही आत्तापर्यंत ऐकलं असेल, मात्र पुण्यात आता एक वेगळीच सेंचुरी एका महिलेने मारली आहे. या महिलेने कुठल्याही खेळात ही सेंचुरी मारली नाहीये, तर या महिलेने सेंचुरी मारली आहे ती म्हणजे वाहनांवर पडणाऱ्या पावत्यांमध्ये. वाहन चालकांनो, नियमांचं पालन करा, नाहीतर तुमच्या गाडीवर देखील पावत्यांची सेंचुरी होऊ शकते. आपण वाहन चालवताना नियमांचे पालन करतो आणि जर ते पालन झालं नाही तर पोलिसांकडून सीसीटीव्हीच्या माध्यमातून किंवा वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून गाडीच्या नंबरवर चलन पडते. याच पडणाऱ्या चलनांमध्ये एका महिलेच्या गाडीवर तब्बल 154 वेळा पावत्या पडल्या आणि याचाच दंड जवळपास ₹1.25 लाख इतका झालाय. पुण्यातील एका दुचाकीवर या पावत्या पडल्यात. यामध्ये हेल्मेट न वापरता गाडी चालवणं, झेब्रा क्रॉसिंगवर गाडी उभं करणं, सिग्नलचं पालन न करणं या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी हे दंड आकारण्यात आलेत. याबाबतची अधिकची माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी दिली आहे. 3 जण नाही आहेत, असे 21 लोक आहेत ज्यांच्याविरुद्ध 100 किंवा 100पेक्षा जास्ती दंडाच्या पावत्या त्यांच्यावरती आहेत. एक जण तर असाही आहे ज्याच्याविरुद्ध 154 पावत्या आहेत आणि या सगळ्यांच्या विरुद्ध आता पोलीस कारवाई करतात. आम्ही यांच्या सगळ्यांचे खटले, आता आम्ही तडजोड नाही करणार, तडजोड शुल्क नाही घेणार, याचे खटले आम्ही मान्य न्यायालयासमोर सादर करणार आहे. याचबरोबर साधारण 50च्या वरती 900 लोक आहेत, म्हणजे असे 900 950 इतके लोक याच्यामध्ये आहेत आणि या सगळ्यांच्या विरुद्ध हीच कारवाई होईल. यामुळे आता शहरात बेशिस्तपणे वाहन चालवणाऱ्या वाहन चालकांवर पोलीस चांगलीच नजर ठेवून आहेत. जरी सिग्नलवर वाहतूक पोलीस दिसत नसले तरी देखील सीसीटीव्हीच्या माध्यमातून आता वाहन चालकांवर ही कारवाई केली जाते. तर वाहन चालकांनो, आता नियमांचं उल्लंघन करू नका आणि सेंचुरी किंवा हाफ सेंचुरीच्या मागे लागू नका. तर तुम्ही मात्र याबाबत 0वरच आउट व्हा, कारण सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिसांची तुमच्यावर करडी नजर असणार आहे.